गरम मसाला लिहायचा नंतर मग 100 ग्राम मिरे, 100 ग्राम लोंग, विलायची 100 ग्राम, 100 ग्राम येलदोडा, हिरवा येलदोडा, 50 ग्राम बाजा, 50 ग्राम कपूरचणी, 50 ग्राम दालचिनी, 1 छटाक तेजपान, 1 छटाक दगडफूल, पावशेर बडीशूप, पावशेर जिरं, 100 ग्राम सुक सुटली, सुकेला अद्रक मसाला मग काढायचा असते. सुंठ नवीन नाही बी जर टाकलं ना वल्ल अद्रक तरी चालत नाही. आणि 100 ग्राम खसखस, तिला बादमा सगळा मसाला काढले गेले का मिक्सर मध्ये, त्यानंतर ती जिरं नाही ती खसखस आहे ना बादमा काढून मसाला मग कालमेल करायचं. पावभर जिरं ते सगळं त्या मसालामध्ये मिक्सर करायचे. तेजपान, दगडफूल, मला वाचून छटाक सांगितलं ना दगडफूल, 1 छटाक दोन्ही वस्तू का घ्यायच्या आलं काढलं आणि ते मसाला मग सगळं मिक्सर असणार. मग सुकाडायचा ना सगळा मसाला उन्हात ठेवायचा, सुकवायचा 2 दिवस चांगला सुकाडायचा आणि त्याला मग मिक्सर मध्ये काढायचा. मिक्सर मध्ये तो मसाला तुम्हाला 2 वर्ष जाईल. मग समजा आपले धने पाहिजे, गावरानी धना 1.5 किलो, इंदुऱ्या धना 1.5 किलो, असा 3 किलो धने घ्यायचे. ही धने पावडर चांगला सुकाडून चक्कीवर दळायचे. 2 किलो हळद सगळी घ्यायची, ती पण चांगली सुकाडून हळद आणि धने चक्कीवर दळून आणायची. आणि मसाला आहे तर तो घर करावा आहे, घर मिक्सर मध्ये काढावा. असं लिहून घेते माहिती राहील. 1.5 किलो गावरानी धना आणि 1.5 किलो इंदुरे धना, असा तो 3 किलोवर वस. दोघी मिळून 3 किलोवर झाले. मग त्याला सुकाडून त्याला दळून आणि त्या मसालात 3 किलोवर पासून अर्धा किलोवर मसाला नाही धन्याचं पावडर मसालामध्ये कालवायचं. अर्धा किलोवर धन्याचं पावडर मसालामध्ये कालायचं. आणि 100 ग्राम हळद पण दळेल हळद मसाला मग कालवायची. आणि आपले कधी करप करायचंय 5 किलोवर कांदा कापून सुकाडून त्याचं करप करायचं. त्याला तावामध्ये चुल्यावर बुंदायचे, गॅसवर म्हण चुलावर म्हण भाजून त्याला मिक्सर मध्ये काढायचं ते पावडर, कांदाचं करापचं पावडर. मग पहिले कांदा चांगला सुकाडून घ्यायचा, कापून 3-4 दिन चांगला कोल्हा करायचा आणि थोडा टाकून तावामध्ये भाजायचे. भाजून मग ते मिक्सर मध्ये काढायचे. 2 नंबर भांडामध्ये बारीक होऊन जाते ते व्यवस्थित. गायनीवरी काढून घ्या, पिठणी गायनी रास त्याच्यावर काढून घ्यायचे. आणि आपल्याला कधी वाटलं थोडासा ते पावडर मसाला मग काढून ठेवायचं. आणि बाकीनं वरतून आपले भाजी करायची दडवेर, तो आपल्याला लागलं ते थोडं घ्यायचं. आणि भाजी टाकायची कोणती पण, मटनची असो मच्छीची असो. तो 2 कांदा 3 कांदा कापून ती भाजीला बघरून द्यायची. तिला तेल मीठ मध्ये चांगलं शिजून घ्यायचे. वरे पाणी ठेवायचे, पाणी टाकून शिजली मग आता मसाला टाकायचे आपल्याला. तवय मग आपण 1 कांदा कापून आणि तो चांगला तेल मध्ये लालसर करायचे. आणि मग खोबऱ्यानं पावडर टाकायचं पहिले त्या कांदामध्ये. चांगला लालसर तो झाला का कांदा लालसर, मग ते खोबऱ्यानं पावडर टाकायचे. मसाला तो पण टाकायचं. लाल चटणी पण त्याच्यात मसालातच घ्यायची. धनानं पावडर अजून घ्यायचं, थोडी हळद घ्यायची. हे सगळं घेऊन त्या मसालात आणि मग ते चांगलं तेल मोकळं टाकायचं. आपल्या भाजीला जेवढं तेल लागणार आहे त्याच्यामध्ये भाजा. आणि मग लसूण कोथमीरनी पेस्ट करून ठेवायची. मग आता कडे भाजी टाकायची आहे, लसूण कोथमीरची पेस्ट करून. आणि तो मसाला टाकला का ते थोडं भाजून लगेच ते लसूण कोथमीर पेस्ट सोडायचे. त्याला चांगलं गद होऊ द्यायचं. आणि मग ते मटण सोडून द्यायचं तिथं, चिकन हो मटण हो. मग ती भाजी एकदम छान येते. आणि जास्तीत जास्ती
12 महिन्यानं जर तुमच्या चटणी बी लागली 2 किलोवर गावरानी मिरची घ्यायची आणि 1 किलोची बेडकी मिरची घ्यायची. 3 किलोवर मिरची जर तुम्ही घरी आणली, तिला सुकाळली 2 दिवस आणि मिक्सर मग काही नाही 1-अर्धा तास ना निघून जाते. तिला काही टाइम नाही लागत. पहिले थोडे आदर करून घ्यायची, थोडं तेल टाकायचं, अजून बारीक करून घ्यायची. खूप नको का गायत नाही काढून आता लोणचाले काढली ना मी तशी जर काढली तुम्ही 12 महिना वापरशाल. रेडीमेड जर मिरची आणि त्यामध्ये लाल पावडर कालेल रासच रास त्यामध्ये भेसक रास ते आपला शरीरला हानिकारक रास. त्याच्याकरता मला ती बाहेर चटणी किती भारी होती काही मला आवडत नाही. मी काही 12 महिना मला हातनी चटणी आवडत आणि मी हातनी चटणी करत आणि आम्ही तेच खावाडत बटाते. असं आहे माझं. ती तुम्ही 3 किलोवर मिरची जर आणि 12 महिना वापरशात नवीन मिरची लावणं काम नाही. हरी मिरची वापरतात आपण बाकीने ती तिखट हाई मिरची 12 महिना वापरशात. रेडीमेड लावणं काम नाही. त्यांना मग तो लाल कलर कालेल रास असं येते. ते तेवढी मेहनत आपण थोडी घरी घ्यायची बा. गरमीमा समजा मे महिना म्हण एप्रिल महिना म्हण त्या महिन्यात मग आपण करून टाकायचं. थोडं तिखट काढून थोडी मेहनत घ्यायची आणि घरी करून घ्यायचं बा असं. नाही 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 मीठ बीठ काहीच टाकायचं नाही. ती नाही मीठ बीठ काहीच टाकायचं नाही. तो मसाला भले 2 वरी सोडी 3 वरीच राहिला तरी तो एकदम तसा रास आणि तिखट पण तसा तिखट मास थोडस तेल एवढं तेवढं बुरबुर काढा टाइमले नंतर टाकानं नाही काहीच. मीठ बीठ काहीच टाका नाही. मीठ आपल्याला भाजी टाकायची भाजीला केवढं मीठ लागायचं तेव्हाच टाकायचं मीठ. नंतर मध्ये मीठ टाकायचं नाही लक्षात ठेव. दणानं फूट 1/2 किलो काढणे. खसखस ती खसखसली शेवट काढायची आणि तिला गाईनं नाही गुईनं टाकला बाटामा काढून मसाला मग काढून द्यायची ती शेवट. जेव्हा टाइमले तिला आलक लेव आणि आलक टाकली मग सुकाळले हो तिले असं. आणि ती तिखट तू लाल मसाला मा वापर गरम मसाला मा वापर व्यवस्थित राहते. लाल चटणी खराब होत नाही. वरी सोडी 2 वरीच राहते तिखट खराब होत नाही काही नाही. मीठ नाही टाकायचं मात्र आलनी